आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षरा, अगं जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. हा, आता त्यात कोण चूक आणि कोण बरोबर याचा विचार करायची काय बी गरज नाही. आणि तसं बी तुम्हा दोघांची बी काय बी चूक नाही. हे बघ, व्हायच्या गोष्टी होऊन जातात, पण अगं अशा अडचणी येतच असतात. त्याला घाबरून कसं चालत? हा, आपण उलट त्याला धीरानं सामोरं गेलं पाहिजे. हो ताई, हा तुझा स्वभावच नाहीये. तू गिव्हअप करणाऱ्यातली नाहीयेस. मी लहानपणापासून बघत आलीये. तेव्हाची गोष्ट वेगळी होती शरू. आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. नाही देऊ शकत मी परीक्षा. अगं असं नको बोलूस. हे बघ, अजूनही वेळ आहे आपल्याकडे. तुझ्या मनात असेल ना तर तू सगळा अभ्यास पूर्ण करू शकतेस, नोट्स काढू शकतेस. ताई, देवीने तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला एक संधी दिलीये. ती वाया नको घालूस. प्लीज थोडा विचार कर. अक्षरा, अगं शर्वरी बोलतीये ते अगदी बरोबर आहे. अगं आम्हा समद्यांची उमेद आहेस तू. तूच असं वागलीस तर आम्ही काय करायचं सांग बर. अगं सूर्यवंशी घराण्याची सून ही अशी खचलेली बघायची सवयच नाही आम्हासनी. आई प्लीज, तुम्ही तरी माझी मानसिकता समजून घ्या. मला नाही झेपते. मी नाही देऊ शकत परीक्षा. ठरलंय माझं. अक्षरा, हे बघा, हे समजणं माझ्यामुळेच झालं आहे. माझी चूक आहे आणि त्या चुकीची ना तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या. पर हे असं परीक्षेला बसणार नाही असं बोलू नका बघा. आणि असं जर का झालं ना तर मी आज स्वतःला आयुष्यभरासाठी माफ नाही करू शकणार. अहो, का परत परत तेच तेच बोलताय? सोडा ना तो विचार. नका ना सारखी सारखी माफी मागू. जाऊ दे, हे आपण सगळं विसरून जाऊयात. नको ती परीक्षा आणि नको तो अभ्यास. खूप उशीर झालाय. तुम्ही सगळे जा झोपायला. गेले कित्येक दिवसात ती परीक्षा आणि तो अभ्यास यांनी मी शांत झोपलेली नाहीये. पण आता मला खूप रिलॅक्स वाटतंय. आज मला मस्त झोप लागेल खरंच. बर, बोलू यावर आपण नंतर. झोपा तुम्ही. गुड नाईट. कमी अहो, आता तुम्ही याचा फार विचार करत बसू नका. झोपा तुम्ही पण छान. झोप. गोपाळ, मला माफ कर. आज मी पुन्हा एकदा तुझं स्वप्न पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले. मला माघार घ्यावी लागली. मला ठाव आहे अक्षरा, तुमच्या ह्या परिस्थितीला म्याच जबाबदार आहे. पर म्या तुम्हाला तुमचं स्वप्न पुरं करायला लावणार. तुमचं जे काय नोटांचं नुकसान झालं आहे ना ते म्या भरून काढणार. आणि त्यासाठी मला काय बी किंमत मोजावी लागली ना तरी चालेल. म्या त्यात कुठं बी कमी पडणार नाही. ही
मिठाई खावा. रोशे काय झालंय का तुला? आधी ही मिठाई खा, मग सांगा तुम्हाला. काय तू एक एक असते बघ. एवढी झोप आली मला, मिठाई खा. खाल्ले, सांग काय आलं? काही नाही हो, ज्या गोष्टीसाठी आपण इतके दिवस मेहनत घेतली ती गोष्ट आज आपल्याला मिळाली, आपल्या हातात आली, म्हणून ही मिठाई मागवली ऑनलाईन. ऑनलाईन मिठाई मागवायला एवढी मेहनत, तिथं कोपऱ्यावरनं ऑर्डर केली असतेस का नाही दुकानात जाऊन, तरी फ्री मध्ये मिळाले असते तुला. फ्री मध्ये? अहो, हे आपल्या मेहनतीचं फळ आहे, म्हणून मागवली ऑनलाईन. फळ आहे काय? मिठाई आहे की फळ कुठं आहे? झोप तुला आले का मला आले? काय हो, झोप आली की काय बी कळत नाही का तुम्हाला? खातीये नुसती तुम्हाला. रोशे झोप आणि भूक मला अजिबात सहन होत नाही, तुला माहिती आहे का नाही? सांगायचं असेल तर नीट सांग. माझं डोळं बघ कसं लाल झाल्यात, मला झोपू दे. चल. हो, थांबा ना. काही नाही हो, या अक्षरांनी IPS होण्याचा निर्णय बदलला ना, म्हणून लय आनंद झालाय बघा मला. म्हणून ही मिठाई मागवली, पेढा मागवलाय. हा, घ्या, उठा, जी खावा थोडीशी मिठाई. रोशे तुझा ह्या आनंद जरा ना जपून साजरा कर. बाहेरच्या लोकांनी कळलं का नाही, परत आपल्याला त्या बारक्याच्या घरी पाठवतील. ओ, जागा वाटत ना. हा, तसं काही बी होणार नाही, कोणाला बी कळणार नाही. खावा पेढा. अगं नको मला मिठाई, खा तू, मला झोप आलेली आहे. झोपा. पर मला ही मिठाई खाऊन छान मस्त झोप येणार आहे. ओ काय हो, त्या शंतनूचं काय झालं? काय झालं? त्याला म्हणा जरा आता डिस्काउंट दे. अशी एवढी मोठी भीती घालवली ना आपण. पूर्वशे त्या शंतनूचा विषय गंभीर आहे, त्याला सविस्तर बोलावं लागेल, तर आपण नंतर बोलू. आता मला झोपू दे. पेढ जास्त खाऊ नकोस, झोपतो पण लवकर. काय हे? मला या वहीतलं एक अक्षरही वाचता येत नाही. कसा करणार मी आता अभ्यास? कशी देऊ परीक्षा? नको ते IPS म्हणून, नको ते कसले विचार. आपण सगळं सोडून देऊयात बरं. हो. भारीच अक्षर दिसतेत की. हा लयच भारी. हा अक्षर नग नग, आता यासनी काय सांगाय नको. आता यासनी कळलं ना तर हे समज ह्या परत लिहित बसतील आणि यासनीच त्रास होईल. माझी चूक आहे आणि ही चूक मॅच दुरुस्त करून यासनी दिली पाहिजे.
हा, एक करता येईल. अहो काय करताय? कुठे निघालात तुम्ही? पाणी प्यायला चालतो. पाणी प्यायला चाललोय बघा. ते ताण लागले ना हो, पाणी प्यायला चाललोय. लवकर या. तुम्ही झोपा, आलोच मी, झोपा. हा हॅलो बारक्या, हे बघ आत्ताच्या आत्ता आहे ना गेस्ट हाऊस मध्ये ये. अरे लवकर ये रे. हे बघ जे काय काम आहे ना ते इथे आल्यावर तुला सांगतो, असं फोनवर सांगता येणार नाही. तू आलास ना की समजा तुला सांगतोय. बघ लवकरात लवकर ये. हा आणि हे बघ ऐक ऐक, फोन ठेवून झोपू नकोस. हा मला पुन्हा फोन करायला लावू नकोस, कळलं काय? लवकर ये. हा हा झोप म्हणून करतो रे, काय काम आहे? ए बावा, अरे कामच तसं महत्वाचं आहे म्हणून तुला उठवलंय. बघ असलं कुठलं महत्वाचं काम आहे? हे बघ हे बघ हे बघ हे बघ, या अक्षरांनी त्या नोटा लिहिलेल्या वही आहेत. त्या बघ, तर ही वही आपल्याला पुन्हा लिहायची आहे. लय भारी मस्करी करतो. काय काम आहे सांग की, कशाला झोप म्हणून करतो यार? अरे भावा, अरे हेच खरंच काम आहे, हेच खरं काम आहे. ए उठकी, आधी झोपेत जागा हो. ए बाबा, हे बघ हेच काम महत्वाचं आहे. अरे म्या काय सांगतोय ते ऐक बारक्या, हेच महत्वाचं काम आहे. अरे पण कसं शक्य आहे? कसं लोक झोप म्हणून करतोय सुंदर? अरे थांब थांब, तू थांबा, झोपू नकोस. थांब, मी आलोच. उठ उठ. ए बारक्या उठ की, अरे तुला कळतंय ना? हे बघ हे बघ, हे असं पकडायचंय बघ. दिसतंय की लिवलेलं. हा दिसतंय ना? आता हेच असं बघून बघून आपल्याला लिहायचं आहे काय? हार पण आपल्या दोघांना बी लिहिता येत नाही, पण लिहिणार कोण? अरे मला माहिती आहे आपल्या दोघांना लिहिता येत नाही. अरे परी बघ, हे लिहिलेलं आहे की नाही, हे हाय तसं उतरायला काय जातंय. अरे प्रयत्न करून बघूया की, आणि झालीच ना तर आपली अक्षराची मदत होणार आहे. कळलं काय? हा किरात असेच घालवणार बाहेर. ए उठ 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 उठ. अरे हे बघ, झोप महत्वाची नाही, हे काम महत्वाचं आहे. हा तू तू एक काम कर. तू आहे की नाही, तू तो यो दिवा आणि ही वही आहे ना, ही वही अशी पकड. दोन्ही कसं पकडू? अरे फक्त वही एखादं पकड, एखादं दिवा पकड. मी हा एखादं पान पकडतो आणि लिहितो. पकड. हा पकड. थांब. लिहतोय एक मांजरीचा पाय, एक कोंबडीचा पाय. अरे वहिनीनं वाचता येईल असं तरी लिही की. हा हा वय वय लिहितो. तू तो दिवा नीट पकड. हा
झालं बाबा, समजा एकदाच लिहू. आता अक्षरासनी काय बी अडचण येणार नाही. हे घ्या सर, फुलं आणली. वेळेवर आणलीस बघ. हे घे, प्रसाद. सुंदर, प्रसाद. काय रे, आज सकाळी सकाळी चक्क तू पेपर वाचतो आहेस? तू केव्हापासून पेपर वाचायला लागला? वाचायचं काय माहित नाही, पण लिवाय नक्की शिकलाय एका रात्रीत. एवढी सुपरफास्ट गाडी चालती ना लिहिताना. ए बर क्या गबरे, काय बी काय बोलायलास? अहो आई, याच्याकडे ना तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. तो काय बी बोलतोय. अक्षर सूर्यवंशी इथेच राहतात का? वय वय इथंच राहतात. त्यांचं पार्सल आलंय. द्या की मग. अरे बारक्या, अरे काय करायलायस? अरे अक्षरांचं पार्सल आहे ना व, मग त्यावर त्यांची सही लागल. तू एक काम कर, त्यासनी बोलून घेऊन ये. जा. अक्षराचं पार्सल आलंय. सुंदर, मला वाटतं अक्षराने ना लईच चुकीचा निर्णय घेतलाय बघ. म्हणजे तिनं असं माघार घ्यायला नको होतं. तू किती समजव काय काय केलं तिच्यासाठी. तिनं परीक्षा द्यायला पाहिजे होती बघ. नाही आता ढोल फुटला माळावर आणि वरात नसली टाळावर. असं नको व्हायला. मामी आहो, अक्षरा हे या. माझ्यासाठी पार्सल आलंय? कोणी पाठवलंय? अहो आता मला कसं ठाव असणार आहे? तुम्ही ते घ्या, मग आपण बघू. घ्या. काय ग त्यात? काय कळत नाहीये ग. ताई, अगं ह्या तुझ्या नोट्सच्या वह्या आहेत का? कोणी पाठवल्या असतील? मी काय म्हणतो, ए, तू काय म्हणतोय? तुला बोलायची काय बी गरज नाही. गप बस. नाही पण मला जे माहित आहे ते. अरे मला बी माहित आहे, कशाला बोलतोयस तू? अहो अक्षरा, अहो मला काय वाटतं माहितीये, ह्या नोट्स आहेत की नाही, शंतनू सरांनी पाठवले असतील बघा. शंतनू सर ते कशाला पाठवतील मला नोट्स? अहो त्यासनी कळलं असेल की तुमच्या नोट्सच्या वह्या भिजल्यामुळं तुम्ही परीक्षेला बसायचा विचार सोडून दिलाय, म्हणून त्यांनी या नोट्सच्या वह्या पाठवल्या असतील बघा. हा करेक्ट, त्यांनीच पाठवले असतील ताई नोट्स. तो शंतनू त्यानं का म्हणून पाठवलं असेल? त्याचा तर पुरा विरोध आहे. मग आता हे कोणी पाठवलं असेल? नसता वाळका डोक्याला ताप. बाप रे, खरंच म्हणजे माझ्या नोट्स बद्दल त्यांना कळल्यावर एका रात्रीत त्यांनी एवढं सगळं लिहून काढलं माझ्यासाठी. खरंच खूप ग्रेट आहेत शंतनू सर, नाही का? त्यांना किती काळजी आहे माझी. खरंच त्यांना खूप इच्छा आहे की मी IPS व्हावं.
त्यांनी ना मला सत्कार समारंभाला बोलवून खूपच कॉन्फिडन्स वाढवलाय माझा. किती काय काय करतात माझ्यासाठी. नाही, आता त्यांना लवकरात लवकर फोन करून थँक्यू बोललं पाहिजे. हो ना? थँक्यू सो मच नवरोबा. काय तुम्हाला काय वाटलं? मला कळणार नाही? ते हस्ताक्षर बघता क्षणी मला कळलं होतं की ते तुम्ही लिहिलंय.